नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 व 4 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा इथन वाज. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर इथन वाज हा भारताचा 96व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा बनलेला आहे. तर बघा, 96व्या क्रमांकाचा आहे इथन वाज. तसेच बघा, 95व्या क्रमांकाचा आहे आरोण्यक घोष आणि 94व्या क्रमांकाचा आहे आरव डेंगला. तसेच 93व्या क्रमांकाचा आहे बघा मयंक चक्रवर्ती. लक्षात ठेवा, हा एक क्रम आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज हा भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. तर बघा, बोस्निया आणि हर्जेगोविना येथील साराजेहो येथे आयोजित चेस समर GM मिक्स या स्पर्धेमध्ये तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून त्याने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म भारत सरकारने स्थापित केला आहे? तर बघा, त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे दीक्षा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर दीक्षा या नावाचा प्लॅटफॉर्म स्थापित केलेला आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून भारत सरकारने दीक्षा म्हणजेच काय, तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग हा डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म स्थापित केलेला आहे. आणि याचा उद्देश आहे बघा, देशभरामधील शिक्षक, विद्यार्थी, पालकांना उच्च दर्जाचे डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच याचे स्वरूप आहे बघा, हे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील शालेय शिक्षण अभ्यासक्रमाला जोडले गेलेले आहेत आणि यावर QR कोड स्कॅन करून पुस्तके आणि डिजिटल ऑडिओ व्हिडिओ साहित्य मिळवता येते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या राज्यामधील जादूपटिया चित्रकलेला भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे झारखंड. झारखंड या राज्यामधील जादूपटिया या चित्रकलेला भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. पण बघा, झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची. तर बघा, सांस्कृतिक वारसा. तर ही चित्रकला प्रामुख्याने झारखंडमधील संथाल या आदिवासी जमातीशी संबंधित आहे. चित्रकलेचे स्वरूप. तर बघा, हे एक प्रकारचे स्क्रोल पेंटिंग आहे, म्हणजेच कापड किंवा कागदाच्या गुंडाळीवर काढलेले चित्र असते आणि ज्यामध्ये लोककथा, धार्मिक विधी आणि नैतिक मूल्यांवर आधारित गोष्टी मांडल्या जातात. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ही केंद्र सरकारची योजना कोणत्या राज्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच पंजाब. तर पंजाब या राज्याने नुकताच ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात ठेवा. पंजाबची राजधानी आहे बघा चंदीगड. तर बघा, विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBGRAMG होय, हे याचे संक्षिप्त रूप आहे. तर बघा, हा जो कायदा आहे तो 1 जुलै 2026 पासून देशभरामध्ये लागू झालेला असून याद्वारे 20 वर्षे जुन्या मनरेगा या कायद्याची जागा घेण्यात आलेली आहे. तर चला बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे, ओडिसा या राज्यामधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियमचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिसा या राज्यामधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियमचे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये याचे उद्घाटन केलेले आहे. तर ओडिसा या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिसामधील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियमचे उद्घाटन केलेले आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मूळ गावी म्हणजेच मयूरभंज जिल्ह्यामधील राईरंगपूर येथे या आधुनिक क्रीडा संकुलाचे अनावरण करण्यात आले आहे. तसेच बघा, जागतिक दर्जाच्या सुविधा. ग्रामीण भागामधील युवा खेळाडूंना महानगरांमध्ये स्थलांतरित न होता स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात या हेतूने हे स्टेडियम उभारण्यात आले आहे. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, OpenAI या कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे प्रभजीत सिंग. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा, प्रभजीत सिंग यांची OpenAI भारताचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
तर लक्षात ठेवा ओपन AI ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी ही नामवंत कंपनी आहे. तर बघा ChatGPT हे सुद्धा ओपन AI ह्या कंपनीचे आहे. चला बघूयात आपण. प्रभजीत सिंग हे सप्टेंबर 2026 पासून अधिकृतपणे आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. तर बघा त्यांच्यावर कोणकोणती जबाबदारी आहे. तर ते भारतामधील ओपन AI याचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजेच मोस्ट सिनियर लीडर असणार आहेत आणि त्यांच्याकडे भारतामधील व्यावसायिक वाढ, एंटरप्राइज भागीदारी, नियामक आणि सरकारी क्षेत्रामधील कामे आणि एकूण कामकाजाची जबाबदारी असणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. 2025मध्ये कोणता देश जहाज पुनर्वापरामध्ये जगामधील अग्रणी देश ठरलेला आहे. तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे बघा भारत. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर आपला भारत देश 2025मध्ये जहाज पुनर्वापरामध्ये जगातील सर्वात अग्रणी म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. चला बघूयात आपण याबद्दल. 2025मध्ये भारत हा देश जहाज पुनर्वापरामध्ये म्हणजेच शिप रिसायकलिंगमध्ये जगातील अग्रणी म्हणजेच अव्वल देश ठरलेला आहे. तर बघा युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या ताज्या अहवालानुसार भारताने बांगलादेशला मागे टाकत हे स्थान प्राप्त केलेले आहे. लक्षात ठेवा भारताने नुकतेच बांगलादेशला यामध्ये मागे टाकून पहिला क्रमांक. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. भारतातील कोणत्या 2 विमानतळांचा समावेश प्रिक्स वर्साय 2026 या पुरस्काराच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. तर बघा त्या 2 विमानतळाची नावे आहेत बघा. लोकप्रिय गोपीनाथ. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. तर बघा लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 गुवाहाटी हे पहिले विमानतळ आणि दुसरे आहे बघा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 या 2 विमानतळांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. पॅक्स सिलिका या धोरणात्मक उपक्रमाचे नेतृत्व करणारा देश कोणता आहे. तर बघा नेतृत्व करत असतो अमेरिका हा देश. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. अमेरिका या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे चलन आहे डॉलर. अमेरिका या देशाची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हणजेच US डिपार्टमेंट ऑफ द स्टेटने डिसेंबर 2025मध्ये धोरणात्मक उपक्रमाची सुरुवात केली होती. आणि बघा याचा उद्देश काय आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सेमीकंडक्टर्स चिप्स आणि तसेच बघा महत्त्वाच्या खनिजांची जागतिक सप्लाय चेन सुरक्षित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. रिअर अर्थ एलिमेंट सप्लाय याची चेन तयार करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे. कोणत्या राज्यामधील ERSS अंतर्गत येणाऱ्या 112 आणि डायल 100 या नेटवर्कमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल समाविष्ट करण्यात आले आहेत. तर बघा त्यांचं नाव आहे त्या राज्याचं नाव आहे तेलंगणा. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण याबद्दल. तेलंगणा या राज्याची राजधानी आहे बघा हैदराबाद. तर बघा तेलंगणा या राज्याच्या पोलिसांनी त्यांच्या एमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम म्हणजेच ERSS अंतर्गत येणाऱ्या 112 आणि डायल 100 या नेटवर्कमध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल समाविष्ट केलेले आहेत. आणि बघा याचं मुख्य उद्दिष्ट आहे बघा दररोज येणाऱ्या लाखो कॉल्समधून फेक म्हणजेच स्पॅम चुकून लागलेले कॉल्स फिल्टर करणे आणि खऱ्या आणीबाणीच्या कॉल्सना तत्काळ मदत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 11 आहे. भारतातील पहिले अणुअभियांत्रिकी डिझाईन केंद्र कोडेन हे कोणत्या IITमध्ये स्थापन करण्यात येत आहे. तर बघा त्या IITचं नाव आहे बघा IIT हैदराबाद. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा बघूयात आपण याबद्दल. बघा भारतामधील पहिले अणुअभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र म्हणजेच कोडेनचा अर्थ आहे बघा सेंटर ऑफ डिझाईन एक्सलन्स इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग हे भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद म्हणजेच IIT हैदराबाद येथे स्थापन करण्यात येत आहे. तर बघा याबद्दल एक त्रिपक्षीय करार झालेला आहे. तर या केंद्राच्या स्थापनेसाठी IIT हैदराबाद CEEPAL इंडिया आणि फ्रान्सची डसॉल्ट सिस्टीम्स यांच्यामध्ये एक त्रिपक्षीय सामंजस्य करार म्हणजेच MOUचा अर्थ आहे बघा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करार करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा याचे मुख्य उद्दिष्ट आहे भारताचे विस्तारित असलेल्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी कौशल्य आणि
कुशल मनुष्यबळ विकसित करणे हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर बघा, रवी अग्रवाल यांची नुकतीच या पदावरती पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चला बघूयात आपण. बघा, केंद्र सरकारने त्यांच्या कार्यकाळामध्ये 6 महिन्यांची मुदतवाढ केलेली असून ते आता 31 डिसेंबर 2026पर्यंत या पदावरती कार्यरत राहणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आजचे आणि कालच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओला लेट झाल्याबद्दल माफी असावी. तर उद्यापासून मी दररोज 7 वाजता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर चला तर मग भेटूयात विद्यार्थी मित्रांनो उद्या सकाळी 7 वाजता. धन्यवाद.